नमस्कार, मी ज्योती शिंदे. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपले स्वागत आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश. 20 वर्षांपासून कुक्षेत गावकऱ्यांच्या प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे कुक्षेत गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कांची मिळाली करारपत्रे. हार्डेल या कंपनीमुळे कुक्षेत गाव विस्थापित करण्यात आले होते. नेरूळ सेक्टर 14 येथील या विस्थापित गावात पुनर्वसन करण्यात आल्यानंतर स्थलांतरित झालेल्या कुक्षेतमधील ग्रामस्थांना त्यांच्या मूळ जागेच्या प्रमाणात जागा मिळणे अपेक्षित होते, परंतु MIDCने अल्प भूखंड देऊन त्यांची बोलवण केली होती. विशेष म्हणजे सदर भूखंडाचे कागदपत्र देण्यात आली नाहीत, त्यामुळे नकाशा मंजुरीला अडथळा निर्माण होत होता. परिणामी नव्याने घर बांधण्यासाठी वित्त संस्थांकडून कर्ज मिळणे जिकरीचे झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर येथील रहिवासी मेटाकुटीला आले होते. सदर प्रश्नावर अल्पग्रस्तांच्या मागील 20 वर्षांपासून लढा सुरू होता. अखेर आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन कुक्षेत ग्रामस्थांचा सदर प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे या स्थलांतरित गावातील 284 कुटुंबांना आपल्या जागेचा मालकी हक्क मिळाला आहे. आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने येथील ग्रामस्थांना त्यांच्या भूखंडाच्या मालकी हक्काची करारपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक भूखंडामागे लागणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी खर्च हे राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. सदर प्रलंबित प्रश्न सोडवण्याकरता बेलापूरच्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी सातत्याने पुढाकार घेऊन प्रयत्न केल्याने कुक्षेत येथील प्रकल्पग्रस्तांना राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते भूखंडाचे करारपत्र नुकतेच वाटप करण्यात आले होते. याच अनुषंगाने कुक्षेत येथील आदिवासी नागरिक तसेच ग्रामस्थ यांना सदर बाबतीत माहिती उपलब्ध व्हावी व ग्रामस्थांना मार्गदर्शन मिळावे या कैलासवासी नारायण बाळू पाटील शाळा सेक्टर 14 कुक्षेत गाव नेरूळ नवी मुंबई येथे कुक्षेत गावातील घरांच्या करारासंदर्भात अर्ज वाटप व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर मार्गदर्शन शिबिराप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री डॉक्टर राजेश पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक संतोष अंधारे, भूमापक अधिकारी हेमंत मोरे, विक्रम पराजुली, दत्ता घंगाळे, भास्कर यमगर, संगीता म्हात्रे, शाखा प्रमुख गणेश सुतार, किशोर पाटील आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कुक्षेत गावातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 284 कुटुंबांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काची करारपत्रे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी 100 ग्रामस्थांमार्फत त्यांच्या राहत्या घराच्या भूखंडाचे करारनामे करण्याकरता अर्ज भरण्यात आले होते व आजच्या शिबिरामध्ये 35 अर्ज भरण्यात आले. असे एकूण 215 अर्ज भरण्यात आले असल्याचे MIDCचे भूमापन अधिकारी संतोष अंधारे यांनी सांगितले. सदर शिबिरास उपस्थित असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भूमापन अधिकारी श्री संतोष अंधारे यांनी कुक्षेत गावातील घरांच्या करारासंदर्भात मार्गदर्शन केले व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे याबद्दल माहिती सांगितली. बेलापूरच्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी जर पुढाकार घेतला नसता तर कुक्षेत गावातील सदर विषय कधीच पटलावर आला नसता. आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे कुक्षेत गावातील ग्रामस्थांचा सदर प्रश्न मार्गी लागल्याचे भूमापन अधिकारी संतोष अंधारे यांनी सांगितले. यामध्ये माननीय अपर जिल्हाधिकारी यांनी भूखंडाचे वाटप करण्यावर जे आदेश निर्गमित केलेले आहेत त्या आदेशाची प्रत इथे आवश्यक आहे. तसेच महामंडळाने भूखंडाचा ताबा ग्रामस्थांना दिलेला आहे, त्याची पावती सोबत आधारसोबत जोडणे आवश्यक आहे. सदर भूखंडाची जर OC NMC कडून आपल्याला प्राप्त झाली असेल तर त्या आधारसोबत आपल्याला देणं आवश्यक आहे, नसल्यास ती बंधनकारक नाहीये. रेशन कार्डची प्रत, साक्षर केलेलं ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, विद्युत देयकाचं बिल, मालमत्ता कराची पावती आणि एक स्वयं घोषणापत्राचा एक अर्ज फॉर्म आहे, तो आधारसोबत जोडलेला आहे. तसेच कोणी जुने ग्रामस्थ जे एक्सपायर झाले असतील ना, त्यांचे मुलं किंवा वंशातले कोणी लोक ते जागेचा वापर करत असतील, त्या लोकांच्या नावे जर कारनामे करायचे असतील तर त्यांच्यासाठी मान्य न्यायालयाचा वारस दाखला इथे घेणं अनिवार्य आहे. ही कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर आपल्या नावे कारनामे करण्याबाबत पुढील कारवाई महामंडळाने करणे आहे. MIDCकडनं कुक्षेतच्या गावठांसाठी जे कारनामे करायचे त्यासाठी मार्गदर्शन शिबिर माननीय मंदाताई म्हात्रे यांनी जिथं आयोजित केलं होतं, त्या दृष्टीने MIDCकडनं आम्ही त्या उपस्थित झालो आहोत. सदर कारनाम्यांच्या बाबतीत कलेक्टर यांचे वाटपाचे आदेश पाहिजेत. भूखंडाची त्यांना भूखंडाचे जे ताबा दिलेले आहेत आम्ही MIDCकडनं त्याचे ताबापावती असणे आवश्यक आहे.
भूखंडाची इमारत BCC किंवा OC घेतली असेल NMCकडनं तर ती पण जोडणं आवश्यक आहे. जर नसेल तर बंधनकारक नाही आहे ती. राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या गोष्टी आवश्यक आहेत. ओळखपत्र म्हणून तसेच विद्युत देयक जे भूखंड वापरत आहेत ते जागेवरती, मालमत्ता कराचा भरणा आणि एक स्वयंघोषणापत्र जे आम्ही फॉर्मसोबत दिलेलं आहे. इत्यादी कागदपत्र जमा करून MIDC कार्यालयात सादर केल्यानंतर त्याची छाननी होईल. छाननी झाल्यानंतर मग आम्ही त्याचे करारनामे कार्यान्वित करू. आत्तापर्यंत आमच्याकडे 90 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यातले 6 करारनाम्याची आम्ही कारवाई पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून कारवाई पूर्ण करण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आणि बाकीचे अर्ज आता आम्ही इथे कलेक्ट झाल्यानंतर त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करू. ही प्रक्रिया म्हणजे आता ह्यांच्या नावाने फक्त ताबापावती होती. यांच्याकडे कुठलाही ऑफिशियली रेकॉर्ड नव्हता करारनाम्याच्या बाबतीत, जेणेकरून त्यांना लोन किंवा विक्री करण्यासाठी होत नव्हतं. त्यामुळे माननीय मध्यंतरी म्हात्रे यांनी याबाबत पुढाकार घेऊन याबाबत कारवाई केली आणि MIDC मग त्याच्याबाबतीत करारनामे करण्याबाबत मंत्रालय स्तरावरती विविध बैठका झाल्यानंतर हे करारनाम्याचे मसुदे मान्य झालेले आहेत आणि त्याच्यानंतर करारनामे करण्यासाठी प्रोसिजर अडॉप्ट केलेली आहे. ह्याच्यामध्ये जे वारस आहेत किंवा जे खातेदार आहेत त्यांचे कागदपत्रे आम्ही मागवून त्यांची पडताळणी केल्यानंतर आम्ही याच्याबाबतीत करारनाम्याची कारवाई पुढे करू. ते कागदपत्राची पूर्तता जर वेळेत योग्य झाली तर आम्ही ते 10 ते 15 दिवसात कारवाई त्याची पूर्ण होईल. सदर मार्गदर्शन शिबिराप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री डॉक्टर राजेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या नावावर ह्या सगळ्या गोष्टी प्रयत्न होते त्याच्या पुढाकारातून हा करारनामा करण्याची जी प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होती त्या करारनाम्याला MIDC ऑफिसमध्ये गेल्यानंतर कदाचित काही प्रतिसाद मिळतो मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या कुक्षेत गावातच खास करून आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि काही अर्ज वाटप अशा पद्धतीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. ह्या कार्यक्रमासाठी खास आपल्या प्रादेशिक कार्यालयामधून सन्मान्य आपले प्रादेशिक अधिकारी देवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य ह्या ठिकाणी अंधारे साहेब आहेत, सहाय्यक आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सन्मान्य मोरे साहेब आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या कडे स्नान घेऊन घेतले सन्मान्य पराजरी साहेब, आमचे मंडळी मंडळ, आमचे पोलीस वडील दृष्टिकोनातून अनेकांच्या मनात आज शंका आहे. त्या शंकांचं निरसन व्हावं. आता प्रत्येकजण MIDC कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणं ही एवढी सोपी गोष्ट नव्हती आणि म्हणून आमदार मंदाताईंनी ह्या ठिकाणी ठरवून घेतलं की अधिकारी जर ह्या ठिकाणी आले आणि त्यांच्याकडून जर योग्य ते असं मार्गदर्शन जे अपेक्षित आहे ग्रामस्थांना ते मिळालं तर कदाचित जे काही गैरसमज आहे, जे काही त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याविषयी कमी माहिती असेल ती माहिती त्या ठिकाणी थोडं देता येईल. म्हणून तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंका आपल्या इथे साहेब बसलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी तुम्ही ते सांगू शकता. तर आज उच्च अधिकारी देखील आले असेल, परंतु विधानसभेच्या अंदाज समितीची बैठक असल्यानंतर त्या ठिकाणी ही मोठी बैठक असते, सगळ्या आमदारांची ती बैठक असते आणि त्याच्यासाठी मोठा वरिष्ठ अधिकारी वर्ग त्या ठिकाणी जातो आणि म्हणून ते नाही फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये ज्यांना पूर्ण अशी माहिती आहे असे अधिकारी या ठिकाणी त्यांनी पाठवलेले आहेत. तर तुमच्या मनात ज्या शंका असतील त्या शंका देखील विचारा. फक्त माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की आज आपण ज्या घरांमध्ये राहतो त्या घरांमध्ये कागदपत्र असणं ही काळाची गरज असणार. कदाचित आज आपल्याला त्याची फारशी गरज लागणार नाही, परंतु येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी त्याची खूप मोठी आवश्यकता असणार. नंतर MIDC नाही तेवढी जवळ करणार, नंतर नाही शिल्प तेवढी जवळ करणार, महापालिका जवळ करणार. कारण ह्यांच्या सगळ्यांनी आपापल्या सगळ्या जमिनी आपल्या घेतल्या आहेत आणि त्यांचा कार्यभार त्या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखं करून इथून जाण्याच्या बाद ह्या पूर्णपणे त्या ठिकाणी आपले अधिकारच नाहीत अशा पद्धतीनं वागण्याचा त्यांचा विचार लागला. आणि अशा स्थितीमध्ये आपली त्या ठिकाणी आवश्यकता काय आहे तर आपण ज्या घरामध्ये राहतो त्याची काय नाही करणं. आपल्याकडे फक्त काय होतं, आपल्याकडे फक्त त्याची ताबापावती ही मालकी हक्काचे पेपर नाही होत, त्या व्यतिरिक्त देखील मालकी हक्काचे पेपर टॅक्स करायचे. मग ते पेपर्स कोणी बनवायचे, पेपर्स बनणं ही त्या ठिकाणची गरज आहे. आता ही पेपर्स त्या ठिकाणी बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमदारांच्या माध्यमातून जेव्हा प्रयत्न केले त्यावेळी त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला की
की हे पेपर बनवणार, तर ते पेपर बनवण्यासाठी त्या ठिकाणी लागणारा मुद्रांक शुल्क, जे रजिस्ट्रेशन फी, हा देखील विषय. काही त्या ठिकाणी ओरड झाली की आता हे फ्री होल्डचा विषय येतो. जमीन कायदा असा आहे की ह्या संदर्भात आमदार मंत्रिसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महसूल मंत्री एकनाथजी खडसे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी वेगळ्या पद्धतीच्या ज्या बैठका झाल्या, प्रादेशिक अधिकारी MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबरच्या ज्या बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये ज्या कायदेशीर प्रोसेस आहेत तेवढ्याच मुक्त होती अशा स्वरूपामध्ये सांगितलं गेलं. आणि कायदेशीर प्रोसेसमध्ये तुमच्या मनामध्ये असल्या शंकेचं उत्तर मी देतो. ही जी जमीन आहे, ज्या जमिनीवर आपण आलो आहोत, ती जमीन सिडकोने संपादित केलेली आहे. आणि संपादित केलेली जमीन, ही जमीन जेव्हा दुसऱ्या संस्थेला दिली जाते, मग ती शासकीय असेल बिगर शासकीय असेल, त्याचा ॲग्रीमेंट हा केला जातो, करारनामे केले जातात. हे ॲग्रीमेंट त्या ठिकाणी केले जातात, ते 99 वर्षाच्या लीजवर केले जातात. किंबहुना सिडकोने त्या ठिकाणी आपल्याला 60 वर्षाचेच केलेले आहे. MIDCला फोर्सफुली त्या ठिकाणी ॲग्रीमेंट करणे गरजेचं आहे. आणि MIDC कडून तुमचे ॲग्रीमेंट होणं गरजेचं आहे. जो फ्री होल्डचा प्रस्ताव आहे, फ्री होल्डची कायद्यामध्ये तशी तरतूद नाही. हे कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर तुमच्या फाईलवर हा पुढे गेलेला आहे, नुसताच फाईलवर झालेला नाही. हा फ्री होल्डचा विषय नव्या मुंबईचा अंतिम टप्प्यात आहे. ह्या संदर्भात सिडकोचे MD आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर आमदार मंदाताई मंत्री यांची बैठक झाली, चांगल्या प्रकारची बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतचा प्रस्ताव तत्वता मान्यता देखील दिली, हे मंजूर देखील झाले. बघा, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून कुक्षेत गावाचं जे पुनर्वसन झालं होतं, त्या पुनर्वसनाच्या अंतर्गत त्यांना घरं दिली होती. परंतु त्या घरांना फक्त ताबेपावती होती, करारनामेच नव्हते, यांची घरं यांच्या नावावरच नव्हती. मग हा फार पूर्वीचा विषय होता, साधारणपणे 95 सालापर्यंत. त्याच्यानंतर ह्या गोष्टी ताबापावतीवरच प्रलंबित राहिल्या. आणि म्हणून मग आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ह्या ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगानं ह्यांना यांची घरांचे मालक कसे बनवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्न करत असताना अनेक अडचणी त्या ठिकाणी आल्या. उदाहरणार्थ, करारनामे करायचे आहेत म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही शासनाचे निकष आहेत की त्या ठिकाणी 5.25 लाख रुपये भरणं आहे, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, ह्या सगळ्या गोष्टींमधून देखील त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना त्रास होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर तत्कालीन राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय खडसे साहेब आणि मग आताचे महसूल मंत्री सन्माननीय आपले चंद्रकांत दादा पाटील, अशा आणि याची MIDCचे शिवो, अशा अनेक संबंधित आपल्या ह्या मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये मग ह्या सगळ्या अडथळ्याच्या शर्यती पार करून त्या ठिकाणी करारनामे करण्याचं निश्चित झालं. त्याप्रमाणे 8 करारनामे हे रेडी देखील झाले. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी वाटप देखील करण्यात आलं. परंतु आता आजही काही ग्रामस्थांमध्ये काही गैरसमज पसरवणारे लोक आहेत. मग त्या गैरसमज नक्की काय आहे? ते गैरसमज असेल की आपली घरं आपल्या नावावर नाहीत. नावावर करण्यासाठी आमदार प्रयत्न करत आहेत, परंतु चुकीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन अप्रत्यक्षरित्या काही विरोधकांकडून केलं जातं. ही काय गावकीच्या दृष्टीनं ती बरोबर बाब नाही. परंतु आमदार मंदाताईंनी ही बाब लक्षात घेऊन MIDCच्या अधिकाऱ्यांना, खास करून त्यांना आपले इथले ग्रामस्थ जेव्हा MIDC ऑफिसमध्ये जात असतात ह्या ॲग्रीमेंटच्या संदर्भात, तेव्हा त्यांच्याकडं तसा प्रतिसाद त्यांना मिळत नव्हता. किंबहुना त्यांना 4-4, 5-5 तास देखील बसावं लागत होतं. मग अशावेळी त्यांना इथून तेवढ्या लांब जाणं किंवा त्यांना त्या ठिकाणी काही वेळ थांबण्यासाठी लागणं, या सगळ्या गोष्टींचा त्रास किंवा त्यांच्यामध्ये असलेला काही अज्ञान किंवा कमी माहिती, ह्या सगळ्यांचा सारासार विचार करून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावामध्येच या ठिकाणी कॅम्प लागावा, गावामध्येच अर्ज वाटप व्हावं, गावामध्येच आमच्या ग्रामस्थांच्या आया माता भगिनी आहेत त्यांना इथंच त्या ठिकाणी त्यांच्या शंकांचं निरसन व्हावं. आणि म्हणून MIDCला त्या ठिकाणी विनंती केली की आपल्याकडं त्यांना बोलवण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यापर्यंत चला,
तुम्ही त्यांना त्या ठिकाणी अर्ज वाटप तिथल्या तिथं अर्ज वाटप करा. त्या अर्जासाठी जेवढे पेपरवर्क त्यांचे लागणार आहेत, बाबा पावतीपासून तर आधार कार्डपर्यंत, ते पेपरवर्क तुम्ही तिथल्या तिथं घेऊन त्यांचे अर्ज जमा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडं त्या ठिकाणी पेपर नसतील त्यांनी उद्या परवा एकत्रित जरी ते फॉर्म त्या ठिकाणी जमा केले तरी चालतील, परंतु ग्रामस्थांच्या सोयीसाठी त्यांना होणारा त्रास होऊ नये म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कुक्षेत गावातल्या आपल्या शाळेमध्येच इथल्या MIDCचे अधिकारी इथं आलेले आहेत. माननीय देवरेसाहेब प्रादेशिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या विधानसभेच्या अंदाज समितीची मोठी बैठक ही असल्यामुळं काही उच्च अधिकारी ते त्यांच्याबरोबर आहेत, परंतु त्यांच्या वतीनं इथं आपले सहाय्यक भूमापक अधिकारी आणि सहाय्यक म्हणून आपले संतोषजी अंधारे आणि मोरेसाहेब इथं आलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांना मार्गदर्शन, त्यांच्या शंकांचं निरसन आणि अर्ज वाटपाचा कार्यक्रम आहे. गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित असलेल्या कुक्षेत गावातील 284 कुटुंबांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काची करारपत्रे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे आम्हा कुक्षेत वासियांना जमिनीच्या मालकी हक्काचे करारपत्रे मिळून आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे या भूखंडामागे लागणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी खर्च राज्य शासन भरणार आहे. त्यामुळे आम्हा कुक्षेत वासियांमध्ये आनंदाचे वातावरण असून आम्ही कुक्षेतवासी आमदार मंदा म्हात्रे यांचे ऋणी आहोत की आज त्यांच्यामुळे आम्हाला हे सर्व मिळाले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ग्रामस्थांना भरपूर फायदा झाला. 5 लाख 5.5 लाखाचा जर हा स्टॅम्प रेशन गव्हर्नमेंट भरेल तर भरपूर फायदा झाला. आणि मंदाताईंनी खरोखर आमच्या गाववाल्यांसाठी चांगली मेहनत घेऊन आमच्या गाववाल्यांना भरपूर फायदा केलेला आहे. त्याबद्दल मंदाताईचे आम्ही शतश आभार मानतोय. हो खरोखरच आम्हाला MIDC ऑफिसमध्ये जाण्यासाठी खूप त्रास होता. कोणाला याची माहितीच नव्हती, कुठं जायचं, काय कुठं अर्ज सादर करायचे ते. पण मंदाताईने आम्हाला एक सोपं केलं सर. इथं MIDC लोकांना अधिकारी लोकांना आमच्या कुक्षेत गावामध्ये बोलून ते एकदम सोयीस्कर केलेलं आहे, लोकांसाठी उत्तम छान केलेलं आहे. त्याच्यावर मी धन्यवाद. काम एवढ्या वर्षात झालं नाही ते मंदा म्हात्रे ताई आमच्या तिने हे काम उत्तम तऱ्हेने करून घेतलेलं आहे. आणि हे गाव शिफ्ट झाल्यापासून कोणी या गावाकडे लक्ष दिलेलं नाही. कारण हे गाव स्थलांतर होताना बरेच नेत्या लोकांनी आपले खिसे भरून घेतले, पण ह्या गावाकडं कुठल्याही नेत्यांनी इथं लक्ष घातलं नाही. आमच्या मंदा म्हात्रे हिने जे काम केलं आहे ते मोलाचं काम केलं आहे आणि ते गावाच्या हितासाठी केलेलं आहे. त्यांचं मी कोटी आभार मानतो. 20 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटल्यामुळे कुक्षेत वासियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा MVTV. नमस्कार.